हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। 19 वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर विजयी मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष। हिंदीच्या मुद्द्यावर धडाडणार ठाकरे तोफा। मराठीसाठी एकत्र येणारे ठाकरे बंधू आता राजकीय दृष्ट्याही एकत्र येणार का याची उत्सुकता। आजच्या मेळाव्यात मोठी घोषणा होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची तयारी पूर्ण। संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह मनसेच्या नितीन सरदेसाई, अभिजित पानसेंकडून सभास्थळाची पाहणी। ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष। मराठी भाषेवरून कुणालाही मारहाण करणं खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। मीरा रोड भागात मनसेकडून तर ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मराठीवरून मारहाण। पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहांच्या समोर एकनाथ शिंदेंनी दिला जय गुजरातचा नारा। चौफेर टीकेनंतर उद्धव ठाकरे जय गुजरात म्हणतानाचा जुना व्हिडिओ दाखवत सारवासारव। गुजराती लोकांच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हणणं चुकीचं नाही, फडणवीसांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण। संकुचित विचारातून टीका करणं योग्य नसल्याचं म्हणत विरोधकांना फटकारलं। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग आणण्यास मंजुरी। शिंदेंविरोधात केलेल्या कवितेवरून अडचणीत वाढ। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होण्याची शक्यता। चालू महिन्यापासूनच लागू होऊ शकते महागाई भत्त्यातली वाढ। वाढ झाल्यास महागाई भत्ता 55%वरून 59% जाणार। बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस 5 लाख महिलांना वाटणार कव्हरवर राहुल गांधींचे फोटो असलेले सॅनिटरी नॅपकिन्स। महिलांना लाडकी बहीणसारख्या योजनेतून देणार महिन्याला 2,500 रुपये। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान। 1999 नंतर त्रिनिदादला भेट देणारे मोदी पहिले पंतप्रधान। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।